नमस्कार सर्वांना. हे बघा आज नागपंचमी. तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चालली बाणायची तयारी आता. मग बाणाय चाललं ना, डाळ घातली शिजायला आता. होय. लय लवकर घातली, आता शिजत आली या. शिजली गॅस. शिजली तर काय, आता उतरून घ्यायला लागलं खाली. बाणाय केव्हा सुटला होता रे? लवकर उठले तुम्ही. किती वाजता जेव्हा तवा उठले तवा? मी 4:30ला उठलो. नाही, मी म्हणले किती वाजले तवा. नाही तेव्हा झोपतच असेल मी. 3 वाजले म्हणलं होतं. असं आणि त्याच्यावर मग 10 मिनिटांनी उठलीच मी. ना मी 4:30ला उठलो. आता मग झोप लागली ना. नंतर तुम्ही उठलं 4:30ला. तुम्ही म्हणलं का 3 वाजल्यात. त्याच्यानंतर मग 10 मिनिटांनी मी उठले. कांदा हे भाजून घेतलं जरा आमटीला. आज म्हणजे नागपंचमीचा सण. तो म्हणजे आपल्या बाळांचा सण असतो, महिलांचा. आज काय या उन्हाळ्यामध्ये लग्न झालेल्या मुली माहेरी येतात. आज मग गाणं म्हणायचं, परत बरंच असतं बाना. काय फेरा धरायचा, लय असत, लय मजा, फुगड्या घालायच्या, लय मजा. लय मजा ना. मग काय, आता तर एवढे ना, पहिलं बारके पहिले लय मजा करायची. आम्ही तर लय करायचो. आणि काय चाललंय? लसूण सोलून किती ना आमटीला. आहे किती वाजता उठली होती तू? मी उठली 13 वाजता. आईचं दररोजच आहे लवकर. मग काय, आता उलटे आधी उठत. आईला पोरांची काळजी घ्यायला लागते. नंदी बघायला आपण आले तर आता लवकर उठते. नाही कायमचं जायचंय पहिल्यापासून. आता तांबडं फुटलं. बाणाचे उजाडता उजाडतात आणि डाळ शिजली. आईला दाखवते काय ते दाड शिजली. शिजली ना. आई. आम्ही आलो ते कसं काय वाटते? बरं वाटतंय ना आले म्हणून. मग काय, आता मग सगळं सौर काय मलाच लागतं. चुलाला पण बाकीचं पण काम असतं. गाया गुराचं दूध पाणी काढायचं, त्यांना चारायचं, बाकीच्या पोरांच्या आंघोळ्या पांघोळ्या, त्यांना शाळेत काढून द्यायचं, त्यांना नाश्ता बनवायचा. सगळं आईने आणि सुला इकडं पोरांची काळजी घेतात. त्यामुळे मग आम्हाला काय काळजी नसती मेंढराकडं. आम्ही मेंढराकडे असतो. बाणाय, किसन, अर्चना, मी, आम्ही मेंढराकडे असतो. आणि ही सगळी बाकीची ही गावी असतात तिकडं. शिजली ना बाणायला? हा शिजली. लागेल तिला. या आमटीला येळवणी भरपूर निघायला लागतं, मग या आमटी खायला मजा. आता मीठ टाकून जरा टेचून घेते. गरम गरम टेचल्यावर बारीक होत लगेच. खोबरं, डाळ, धन, वडे, तांदूळ, जरा भाजलेला कांदा आहे आणि बस खडा मसाला काय लवंग मिरी असं, मिरच्या. आमची वाटायला तयार घेतलं बाजून. चार वाजल्यापासून गावाकडच्या लोकांचे म्हणजे सगळे
कामाची तयारी असते गुराढोराची मेंढरा शेरडाची. आणि इकडं ग्रामीण भागामध्ये म्हणजे गावगाड्यात इकडं लोक म्हणजे शेतावर लवकर जायला लागतं त्यांना. तर चाललंय बाकीचं आता सगळं काम किंवा आमच्या घरापासला परिसर. आता कुणाचं दूध काढायचं हे पण काम चाललंय. खाया चारायचं काय राय. कोथिंबीर आणली ना आमटीला. होय. आणि ताजी ताजी कोथिंबीर आणली कुठे टाकली तिला इथं टाकली वावरात. असं ना. तुला काय चाललंय चालली धार काढायला. हा म्हशीची धार काढायचं ते काय. ते सुगरच आहे. तर इकडं म्हणजे गावगाड्यामध्ये सकाळचे बरे लय काम असतात. गायांना खाया घालायचं त्याचं दूध पाणी काढायचं त्यांना धुवायच्या. तर आता चाललंय चुलाचं इकडं दूध हे काढून घ्यायचं आईचं न बाणायचं चाललंय. आता पोळ्या बनवायच्या आमटे करायचे आणि नंतर मग आपलं निवदे जाऊन मग जेवण करून घ्यायचं. परत माघारी पण जायचे आम्हाला वाड्याला. आता मयूरच्या वाढदिवसानिमित्त इकडं आलो होतो आणि नागपंचमीचा सण पण आला तर मग आई थांबा म्हणली त्यामुळं थांबलोय. नाही काय म्हणलं आता सण आलाय हं. जा सण करून. सुराचं तिकडं बाकी काम चाललंय. आईचं दोघी जणीचं चाललंय आता इकडं जेवणाचं. यान जोड जरा टेचून घेते या. कारण ते पाट्याला बिगा पडल्या तर जास्त मोठ्या आणि मग ते थोडस असल्यामुळं मग ते वाटाय गेलं तर असं त्याच्यातच जाऊन बसत. अरे लाटण्याने बांधायचं चाललंय. हा तेव्हा बारीक केले ना सोलून घेतलं तरी वाटताना होईन बारीक. असं टेचले वेळ झालं आठच जाते. काय आहे ती सुट्टीचं पावडर केलेली आहे. सूट सूट जरा हे बरं टाका. हे काय आहे. हे येलदोडे आहेत येलदोड इलची. आमटी कढाई घालते. काय चाललंय बिराजी. दूध काढायचं. सकाळच्या पहिले गार लागते त्यामुळे बांधायला लागते. आता दूध काढायचं मग खाली जायचं घेऊन गाडी येते ना. हा गाडी येते दुधाची. चांगलं वाटायचं नाही. हा मोठ्या पाटावर चांगलं वाटायला. आयचं इकडे चालले पुराण वाटून घ्यायचं मस्त बाकी पाट्यावर टेवर बाणाया चालले तिकडे. आता काय आमटी बनवायची काय बाणाय आमटी येळवण्याची. हा काढलं दूध. हो. सुलानी बिराजीने दूध काढून घेतलं. आता गायचं म्हैस घे. म्हशीला दूध किती निघत आहे. निघते 5-6 लिटर निघतंय ना. हा बरं होते मग पोरांचा. हा पोरांना बरं आहे. आता पहिल्यांदा आमटी म्हणलं कढाई टाकाव भात झालाय अजून गुळवून व्हायचंय. वाटून घेतला आधी हाताने आणि मग ते पुराण वाटायला सुरुवात केली.
कुठपर्यंत आलं बाना आमटीचं? आमटी आता कडली चांगली कडकडा. हा ना? हा आता थोडासा त्या चुलीत जाळ पण अगदी दोन खून लावलाय. लागलाय ना. हार जरा पडेल वाढलाय आता. येळवण्याची आमटी त्याच्यावर कढाई ठेवणार आहे. होय. आमटीला कडून चांगली द्यायला लागते. आणि काढल्याच्या नंतर मग चांगली राहते पण. कारण उद्या सकाळपर्यंत म्हणलं तरी राहते मग. काय काय जण आमटीचा गोट पण मारते ना. नानीला तर लय आमटीच याड म्हणजे या नाही का. सण जर केला ना एखाद्या दिवशी जर इसरलं द्यायचं तर नाणी मध्ये बानो आमटी का नाही दिली पहिले. दुसरं काय नको मला. त्यांना आवडते आमटी. लय आवडते. आता खाली दे हरावत कडत इथं कडत मग आता इथं गुळवणी करायचं ते. गुळवणी कडवून घेतलं की पोह्याला तवा ठेवायचा. आता आत्याने गुळ टाकलाय आणि ते येल दोड सोलून घेतलेलं त्याचे टरपद टाकले ते. बाकीचं मग तळायचंय आता ते. पण नंतर आता म्हणतात गडी बरे येतो करवड्यात तळल्या आणली की मग त्या अशा नरम होत्यात कुरकुरीत राहत नाहीत. आई झालं नाही पुरण वाटून? झाले आता थोडस राहिले. बरं जायने पण वाटून घेतलं ना बाना पुरण. मग त्याला किती लय मेहनत घ्यायला लागते. आई पण अजून भरपूर काम करते. पोरांना आज सुट्टी आहे त्यामुळे पोरं काय अजून आली नाही. आता यंदा पोरांची तयारी होती ना. मग काय आज पंचमीची सुट्टी आहे पोरांना. काय काय हातात मध्ये हा काय काय हं. रात्री उद्याला झोपल्या त्या. आई कोणी मेंढ्या काढल्या कोणी काय केलं. तू हातावर काहीतरी काढले ना बाना बघ. हा? हातावर माझ्या हातावर नाव काढलंय शिमाने. आता बघा मला ना. नाही वाचता येत पण मला म्हणले आहे तुझ्या हातावर नाव काढलंय मी. होय. दिसतंय का. मस्त नाव काढले. नको मी म्हणत होती बरं तिने हात ओढून घेतला. लय रात्री मेहंद्या काढतोय आपण. लय सगळी कवर जागी होती काय माहित मला तर तपासच नाही. सागरच्या हातावर काढले का? हा मग पहिले काय करायची झोपत काढायची. झोपलं की त्यांच्या हातावर काढायची मेहंदी आणि मग सकाळचं बघायचं उठून ना. हा आम्ही पहिलं काढायचो तिथं त्या वाडाण्यामध्ये हं. रेवात्याचं म्हणून दुकान होतं हा आणि तिथे एक मेहंदीचं झाड होतं त्या दुकानापाशी. असं ना. हा मग ती मेहंदी आणायची का? त्याचा पाला तोडून आणायचा ते ठेचायचा आणि भिजाय घालायचा. त्याच्यात कात घालायचा हम्म. आणि मग कातन दुसरं का? त्याच गवत काढायचा तुम्ही. काय आहे मग आज काम? काय उचल गावात झाली ती काढायची. लय पाता होते खायला लय जाते. निघाला बिराजी. हा बिराजी आता निघाला दूध घालाय. गाडी किती वाजता येते? 9 वाजता येते पण आपण ठेवून जायचं वृक्षात. हम्म. ना आई त्या वासरांना तेवढं व्यसन घालून एक लय तारा देते. सागर तारा गोळा उठला का? राहिले लाकड राहिले एक एक आता पोर उठून आता इकडे येणार नाश्त्याला. बाळाला पडायचं आणि मग लाकड गोळा करा. लाकड गोळा का 25 गटलं घाला खराब असेल बाजूला काढा चांगल्या असेल. बिराजी चालला आता दूध घालाय. सागर काय चाललंय तुझं बा. सागर उशिरा उठतोय काय? चालायला आता सुट्टी देते. हा सुट्टी आहे ना मग लवकर उठते. पुरते राजाकडे झोपत नाही येऊन इथं आता बसलाय. सागर म्हणतोय आई तुला मेहंदी दाखवू का माझी. हा ना. आणि गायच्या अंगावर जळा म्हशीच्या अंगावर बारीक कासरा टाकला. हा म्हणजे पाय गुतो ना कर बंद आता. चालल्या आता मस्त यार चराई. कुत्रा निघाला त्यांच्या मागा. सागरची मेहंदी बघा ना. हा ना. मला म्हणतोय आई तुला मेहंदी बघायची का माझी. पोरांना कुणी कुणी काढले रे. बोल पुन्हा कोण जाता कसं कसं आहे बघून दाखव. नाव काढलं माझं नाव लिहिलंय. कुणी कुणी बकासूर काढले वाटतं. असं ना. हा मी ताईला बघू बघू दाऊ. मी ना तुझ्या हातावर बघू. आई गं, दूध पिता नाही रे बा तू. सकाळी आणलं होतं.
मी नाही येऊ का? सागरची बघा बघून सागरची थोडी राहिली वय कुणी काढली बाळा ताईनी वय ताईने सगळ्याला माहिती काढले का आका कुठे गेली मी ना जाऊ तुझी वय बा नाही हा गाणं पण काहीतरी आहे रे चल कसा वारोळाला कालच्या लाया इथून खाया मला तुम्हाला येतात कालच्या लाया जोंधळ्याच्या आपण लेखी गोंधळ्याच्या असं काहीतरी आहे रे मी ऐकलेलं हा पहिली म्हणायची वय आहे? आता म्हणते तर की गाणं म्हणते तर की आता उलट रात्रीच म्हणते तर गाणं ते कोण पहिल्या पहिल्या बायाला नाद असायचा आता त्याला हा ना फेरा धरायचा पहिल्या बाया खरं. असंच ना गाणं मी म्हणलेलं म्हणा हा, असं, असं. नाही असा फुगड्या काय जोक काय हा. आणि बरंच बरंच असं खेळायचं काटवट खेळायच्या काटवटी खेळायच्या जेवणाच्या दिशेने आली पोरं काय काय पोरं लागते ते पण माग सरते पण सांग्राम तरी वस्ती माग सरते झोक बांधायचं वय सागर आज काय आहे? हा? सागर मला काय म्हणतोय आय देवाला कुठं गाडीन जायचं बाई. मोठ्या होय. बा नाही काय बनवते एवढं बारक हे तुलीला निवड द्यायचा होतो आधी पहिल्यांदा होईल मग काय मला पहिलं जर पोळ्याचं असं ना आता ह्या चुलीवर तू करीत असशील ना हा आई द्यायचे असं बाजार ते चुलीत ठेवायचं कोणती आहे म्हातारी आजी आपली वडा द्यायची होय हा दिंड करायला पाहिजे दिंड शिकवायला लागते हा ना करू आधी आधी दिंड करायला पाहिजे होते करते मी करू का दिंड मग हा आधी दिंड कर कडायला शिजवायला लागते ना त्या पाच दिंड केली तरी पाच ना दिंड काय लागते ती निवद देवा दिंडाचाच निवद असतो शिरा असं ना पंचमीला ना पंचमीला दिंडाचा असतो आणि काय माहिती दोंड्याच्या महिन्यात दोंड्याचा असतो दोंडा मस्त बाणा बनवला होता आय दोंड्या टायमाला होती का तू नव्हती बाबा हा ना दादा होतो दादा बाणाने बरीच चेष्टा केली बापूची किचनची कुणाला आमची सगळ्यांच्या कुणाला घाल मीठ कुणाला घाल मसाला कुणाला घाल काय हा ते खाताने दिसायचं ना हा तुम्ही बघितलं ना व्हिडिओ आम्ही काय काय तुम्हाला बघायला भेटलं त्यात कुणा त्यात गाव ह्याच्यात दोंड्यात गावलं मीठ हा कुणाच्यात गावली मसाला हा कुणाच्यात गावलं काय पुराण हा गाजं दोंड होत ते आणि मग ते खाताने वाकडे तिकडे तोंडा केली तेव्हा म्हटलं बाया काय ग झालं तर त्यात ते कुणी म्हणतंय मला लागलं खराट कोण म्हणतंय मला लागलं तिकाट बापूला काय लागलं होतं रे मला मीठ लागलं होतं बा नाही म्हणली ह्याचा हे पाक घातलाय आपला खिस खोबऱ्याचा त्याच मध्ये तर त्यांनी पहिल्यांदा खायला गेली ना देव पहिल्यांदा खायचं आता ये माने म्हणलं दाजीवाने गप्प तोंडात घातलं अरे असं ते मेवणं होतं त्याच्यामुळे त्यांची केली चेष्टा हा तेव्हा का असं ना झेंडा का बा नाही हे उकडायला लागतं ना आता म्हणलं संध्याकाळी उरकल्यावर गेलो असतो आम्ही वाड्याला काय म्हणतात पण मामा म्हणतात उद्या जा मामा म्हणजे सकाळला उरकलं लवकर तर जायचं नाही उरकलं तर मग जायचं सकाळ आपण आलो एक दिवसाच्या बोलीपर्यंत आपल्याला 2 दिवस मोडला 2 दिवस मोडलं तर कधी इकडचं बघायला लागते तिकडचं बघायला लागते मग काय पोळीचं खरं पुरण भरण्याव किंवा पुरणात पिठात मिठाचा नियम सारखं पडलं पाहिजे आणि पुराण पण व्यवस्थित तोंड मिळलं पाहिजे त्याचं
कणकीत पुरण भरल्याच्या नंतर आता एक कणकीची अशी वाटी बी कडणी पातळ झाली पाहिजे. इथं मध्ये थोडी जाड राहिली पाहिजे. कडणी का पातळ करायची तर मग असं मुळू आपल्याच्या नंतर ती जाड होणार, पीठ जास्त राहणार मग कणिक तिथं. पोळ्या जर आता समजा आता बनवल्यानंतर संध्याकाळी राहिलेल्या पोळ्या जर बनवायच्या म्हणलं ना तर लय भारी त्यात पोळ्या होत्यात. जे भिजलेलं चांगलं असतं त्याच्या वरून राहिलेल्याच्या, कारण ते सगळं पुरण पण चांगलं भिजलेलं असतं आणि पीठ पण. म्हणजे जास्त जर झालं घेताना कणिक मापात घ्यायची, जास्त झाल्यावर तोडून काढतो आपण, पण तोडून कधी काढायचं नाही, डायरेक्ट ह्याच्यात आटवायचं जाग्यावरती पीठ. काय काय असं असं गॅस वर काढतात आणि मग कडणी पातळ होतं आणि मग इथं असं चिकटत पण नाही व्यवस्थित. चपातीपासनं पोळीला जरा हलक्या हाताने लाटायला लागतं. जरा जास्तच लागला वाटतं तव्याला. जोरात पोळी भुगली बाना. हा फुगली ना. जरा तुम्ही बी आता वावरात जा गडीवर. म्हणलं एक येडा मारून या वावरातून, ओरातलं तर जाऊ आपण हं. कुठं आपण देवाला जाऊ ना बाबा. पोळ्या झाल्या की येतील ना माझ्या बरं. जा मेकअप करा मस्त, असं तेल लावा, डोकं इचरा, पावडर लावा. हा मी ना तू साडी घाल, दीपा दोघी. निघालं ना, निघालं गेला चाललंय पुरींचं वर काय तुझं. काय इकडून पण पुरी निघाल्या, काय काय साड्या लावून चला निघालोय काकू. निघालं ना वारुळाला. होय मी नाही लय छान साडी लावली. दीपाला चल ना. आता वारुळाची पूजा करायची हा. तर चालले तर आई, काकू, बानाय, इकडं सीमा, मिनल आणि बाकीच्या पुरी पण येतात सगळ्या. सागर पण गडी निघालाय. आता मी पण चाललोय वारुळाला बायांसंग. सागर पुढंच चालू आहे ना सगळ्यांच्या. झाड लय हिरवगार फुटले आहे. काय झाड फुटले नाही तर काय. हा ना, एकच नंबर वड्या. वड पण मस्त बाकी आलाय. उन्हाळ्याचं पाणी घालते त्याला. हा त्यांनी काय वड आली ऊस आहे का गवत नाही, ते गवत आहे गवत. कसलं भारी गारवा झालाय त्याला. मग काय 2 वर्ष झाले असतील ना वडाला. नाही झाली 2 वर्ष. हा नसतील झाली. झाली असतील. झाली फुलं बघा की फुलं मस्त आलाय वड पण. सगळे आता हे वाड्यावली निघले ते त्या पूजावाली बघितली का. हा ना ते पण बारके निघाले. कुत्रा पण आहे आपल्या सोबत. आता इथं आलो आम्ही वारुळापाशी, तर इथं जरा लोकरीची मळी आणून टाकली. हा सागर काय म्हणतोय. सागर म्हणतात साप निघन का काय तर लय ना. तेजी जत्रा त्याच आजच्या दिवशी कसलं बाबा त्याचं. आज म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये 32 शिराळ्याला जिवंत नागाची पूजा केली जाते आज बानाई. हा तिथं म्हणजे गावकरी मंडळी नाग शोधून आणतात आणि मग तिथं त्याची मिरवणूक काढतात, पूजन करतात. बाबा काय हो किती वाटत असं नाही. सागर येतो काय म्हणतो. सागर म्हणला इथं साप निघन नाही. गळ्यात देते काय.
सागरने बैल गोल गोल येडा घातला. तेल घालायला होता हा. घालायचा होता येड. पूजेने करून घेतलं आता निघाले बाया घरी. मनीताई टायमिंगला आली बाना. मनीताई कोणाची लाडकी आहे? दादूची ना. बरोबर आल्या जेवायच्या टायमिंगला. कुरवड्या काय बोलायच्या येतोय ना. कुरवड्या काय बोलायच्या त्यातच टाकायच्या कुरवड्यात पोळी ठेवायच्या. पोळी पोळी का मी आमटी बरं खातो बरं का. तुम्हाला का? हा बरं तुम्हाला आमच्या वांद्यात आमटी बरं मग ती काढे ना. हा बर बर. आता मी म्हणलो ते सगळेच बनायला लागले पोरं. हा मग आता हा येते बरोबर. मग बाप रे. पोरं पण भूक लागली होती. मग टाइम बराच गेला ना. तुम्हाला देऊ आमटी. आमटी काम कर. सागर कशी काय आमटी? मस्त ना.